बघा पुढं आता हे इम्पॉर्टंट आहे, हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर. बघा इंजिन काय काम करतं रे, केमिकल एनर्जी घेतं फ्युएलची, हां त्याच्यानंतर तिथं आपले 4 स्ट्रोक होतात, पॉवर स्ट्रोकमधनं आपल्याला काय देतं, आउटपुट मेकॅनिकल एनर्जी देतं, म्हणजे आउटपुट भेटतं ना आपल्याला, बरोबर. मग आता इंजिनचं हे पूर्ण इंजिनचं असं समजा, इंजिनमधलं काय समजा, हे मेन आपलं पिस्टन सिलेंडर, जिथं तुमचं टेम्परेचर काय असतं, जास्त असतं, हाय टेम्परेचर रिजन, म्हणजे जिथं हीट सोर्सचा अर्थ काय, जिथं मेन एनर्जी तयार होती पिस्टन सिलेंडरमध्ये. त्याच्यानंतर तिकडं जातं इंजिनमध्ये म्हणजेच असं समजा तिथं आपलं ते काय तर क्रँकशाफ्ट, त्याच्यापुढं फ्लायव्हील, क्लच प्लेट असं समजा ते, हां जिथून आपलं आउटपुट भेटतं आपल्याला, चाक फिरतं ना गोल. त्याच्यानंतर पुढं ते कुठं जातं, सायलेन्सरमधनं धूर बाहेर पडतो, बरोबर. त्याला काय म्हटलं मी, हीट सिंक. हे काय समजा समजण्यासाठी सायलेन्सर समजा, आणि हे मेन तुमचं काय आहे, इंजिन, पिस्टन अँड सिलेंडर समजण्यासाठी, ठीक आहे. हे मेन आपलं समजण्यासाठी, आणि हे सायलेन्सर. मग मला सांगा दोन्हीपैकी टेम्परेचर जास्त कुठं असतं, इथंच असतं ना. पिस्टन अँड सिलेंडरमध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं, 1200 डिग्री सेल्सिअस 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असतं तिथं. मग इथं टेम्परेचर जास्त आहे. सायलेन्सरमध्ये पण टेम्परेचर असतं, पण याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली काय असतं, कमी असतं, म्हणून त्याला काय म्हटलं मी, लो टेम्परेचर रिजन. आता इंजिन काय करतं, कुठून तरी एनर्जी घेतं, QA म्हणजेच काय, हीट ॲडेड किंवा हीट ॲब्झॉर्ब, बरोबर. आणि QR म्हणजेच काय, हीट रिजेक्ट केली त्यांनी हीट. मग इंजिन काय करतं, कुठून तरी हीट घेतं, त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस करून आपल्याला आउटपुट काय देतं, मेकॅनिकल एनर्जी आउटपुट देतं, आणि थोड्याशा प्रमाणात काय करतं, हीट रिजेक्ट करतं, धूर म्हणून, असं काम करतं ना. मग मला सांगा, इफिशियन्सी आपण गाडीची जी काढतो त्यालाच मी काय म्हणू शकतो, वर्क आउटपुट म्हणू शकतो ना. त्याचं उत्तर कसं येणार, समजा त्यांनी 1 लिटर पेट्रोल टाकलं, तर 1 लिटर पेट्रोलचं आउटपुट भेटतं का तुम्हाला, नाही. 1 लिटर टाकलं तर त्याच्यातलं समजा 100 ml काय जाणार, वेस्ट जाणार धुरामध्ये, एक्झाम्पल घेतो आपण. मग तुम्ही याचं उत्तर काय बनवू शकता, समजा 1 लिटर हे इनपुटला काय आहे, QA, मायनस आउटपुटला काय, आउटपुटला हे, बरोबर. रिजेक्ट काय झालं तुमचं, हे रिजेक्ट झालं ना धुरामध्ये, हे वेस्ट आहे तुमचं. मग हे तुमचं काय, QR. समजा 1 लिटर पेट्रोल आहे, 1000 ml म्हणतो मी, मिलीलिटर, मायनस 100 मिलीलिटर काय घेतलं त्यांनी, वेस्ट घालवलं. म्हणजे आउटपुट कितीचं बनवलं दिलं त्यांनी, 900 mlचं आउटपुट दिलं. हे समजलं. हे वर्क आउटपुटचं फॉर्म्युला कसा आला कळालं, आउटपुटच का बरं, कारण हीट इंजिन हे काय आहे, वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस आहे. वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला आउटपुट भेटतं, कळलं. वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस म्हणजे समजलं. हां आता याचं टेम्परेचर काय, T1 आहे, याचं टेम्परेचर T2 आहे. आता वर्क आउटपुट पण लिहिलं. तसंच आपल्याला आता इफिशियन्सी लिहायची. इफिशियन्सी म्हणजे काय असतं बाबा, आउटपुट अपॉन इनपुट. इफिशियन्सी आउटपुट किती भेटलं आपल्याला, 900 ml, म्हणजेच कसं आलं ते, QA मधनं QR मायनस केलं, आणि इनपुट काय दिलं तर तुम्ही, QA. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला, इफिशियन्सी इज इक्वल टू QA मायनस QR अपॉन QA. याच्यावरती आपल्याला सम्स पण आहेत, ठीक आहे. जर त्यांनी तुम्हाला असं हीट ॲडेड, हीट रिजेक्टेड असं दिलेलं असेल तर तुम्ही हाच फॉर्म्युला घेणार. जर त्याच्याऐवजी तुम्हाला टेम्परेचर म्हणून दिलं असेल तर टेम्परेचरच्या याच्यात पण लिहिता येतं आपल्याला. QA कोणाच्या जवळ आहे, T1च्या जवळ आहे. QR कोणाच्या जवळ आहे, T2च्या. तर तसं बनवायचं. पण QAच्या जागी काय लिहिणार, T1 मायनस T2 डिवायडेड बाय T1. T1 म्हणजे काय ते सांगा, पण ते पण महत्त्वाचं आहे. T1 म्हणजे काय, हाय टेम्परेचर, आणि T2 म्हणजे काय, लो टेम्परेचर किंवा लोअर टेम्परेचर. समजलं. T1 आणि T2 फॉर्म्युला कळाला, सोपं आहे. आता हीट पंप म्हणजे काय, आपल्या गाडीतलं हीटर. आपली 4 व्हीलर आहे बाबा, गाडीमध्ये बसलो आपण असं मस्त, ठीक आहे. आता येईना गाडीचं चित्र काढता मला, असं गाडीत बसलो आपण, हां इथं बसलो आपण, इथं एक जण आहे, इथं एक जण. गाडीमध्ये हीटर कुठं असतो, इथं असतो का बाहेर असतो,
ए सीच्या जागीच हीटर असतं ना. ए सी आणि हीटर एकच असतं. तुम्हाला हिवाळा असेल तर तुम्ही हीटर चालू करता, उन्हाळा असेल तर ए सी चालू करतो. ए सी चालू करण्यासाठी किंवा हीटर चालू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आधी गाडी चालू करावी लागते ना. गाडी चालू असतं नसल्याशिवाय गाडी ते चालू होतं का? गाडी बंद आहे नाही होत ना. गाडी चालूच करावी लागते. गाडी चालू केल्याशिवाय हीटर किंवा ए सी चालूच नाही होत. म्हणजे हीटर किंवा गाडी चालू करण्यासाठी आपल्याला इनपुट द्यावं लागतं. गाडी चालू केली ना म्हणजे इनपुट द्यावं लागणार. हे लक्षात आलं? हां. आता दुसरी गोष्ट आपण काय बोललेलो, हीट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. इथं होतं का तसं? इथं जी हीट आहे ती हाय टेम्परेचरकडनं लो टेम्परेचरला चालली आहे. सगळं व्यवस्थित चाललंय, काय लॉ कुठला बिघडत नाही आहे, सगळं व्यवस्थित चाललंय. इथं उलटं काम होतंय. हे हीट सोर्स म्हणजे काय? आपल्या गाडीतलं कॅबिन, जिथं आपण बसलेलो आहे, इथं माणसं बसलेली आहेत. हां. आणि हे लो टेम्परेचर म्हणजे काय? बाहेरचं ॲटमॉस्फिअर, आउटसाइड द कार. ॲटमॉस्फिअर आउटसाइड द कार. मला सांगा बाहेरचं टेम्परेचर काय असतं? आत्ता हिवाळा चालू आहे किंवा कोणतं पण घे चल. आपण हीटर कधी चालू करतो? विंटरमध्ये करतो ना. मग त्याच्यानुसार एक्झाम्पल घे. विंटरमध्ये बाहेरचं टेम्परेचर काय असणार? कमी असणार, थंडी असणार ना बाहेर. गाडीमध्ये बसल्यावरती आपण हीटर चालू करतोय म्हणजे बाहेर थंडी वाजत ते आपल्याला कुडकुडतोय आपण, म्हणून करतोय ना. मग बाहेरचं टेम्परेचर तुमचं काय असणार आहे? कमी. आलं का? लो टेम्परेचर रिजन T2, त्याला आपण हीट सिंक म्हणतो, बरोबर आहे ना. हां. इथून आपल्याला काय करायचं आहे? हीट पंप काय करतं? गाडीमधला पंप म्हणजेच हे तुमचा जो हीटर आहे तो काय करतो? कुठून तरी इनपुट घेतो. इनपुट म्हणजेच तुम्हाला गाडी चालू करावी लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला काय काम होते का? नाही. म्हणजे हे हीट पंप जे आहे हे तुमचं वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस नाही आहे. हे तुमचं काय आहे? वर्क ॲब्झॉर्बिंग डिव्हाइस आहे. वर्क ॲब्झॉर्बिंग डिव्हाइस. जसं हे वर्क प्रोड्यूस करून देत होतं, तुम्हाला आउटपुट देत होतं ना. इथं पण आउटपुट भेटते, पण ते मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी इनपुट द्यावं लागतं. मग म्हणून याला काय म्हणतात? वर्क ॲब्झॉर्बिंग डिव्हाइस. हे काय होतं? वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस. मग वर्क ॲब्झॉर्बिंग डिव्हाइस हे इनपुट दिलं. आता इनपुट काय देणार ते बघू आपण नंतर. काहीतरी इलेक्ट्रिसिटी दिली असं समजा. मग हीटर चालू झाला. मग हीटर काय करतो? बाहेरची थंड हवा घेतो, बाहेरमधनं थंड हवा घेतो. QA हीट ॲडेड, बरोबर ना. QA इथे येणार ना. आता इकडनं काम चालू झालं. मग अशी कसं चालू होतं? इथून चालू होतं. आता इकडनं चालू आहे. इकडनं थंड हवा घेतं, थंड हवा घेते, त्याला काहीतरी जादू करतो, त्याला गरम करतो हवाला, आणि ती गरम हवा कुठं पाठवतो? तो कॅबिनमध्ये पाठवतो. म्हणजे इथं काय? हीट रिजेक्टेड. हीट सोर्सला, हीट सोर्स म्हणजेच काय? कॅबिन, जिथं तो हीट पाठवतोय त्याला हीट सोर्स का बोलले? कारण त्याचं टेम्परेचर काय आहे? जास्त आहे. एवढंच फक्त, बाकी काही नाही. हीट सोर्स, हीट सिंक, हीट सोर्स, हीट सिंक, हीट सोर्स, हीट सिंक. नाव चेंज केलेलं नाही आहे, फक्त चेंज इथं झालं. इथं मगाशी QA इथं वरती होतं कारण इकडनं एनर्जी येत होती. आता इकडनं एनर्जी येते, थंड हवा येते, म्हणून QA जे आहे ते इकडे आहे आणि QR जे आहे ते इकडे आहे. आता मला सांगा इथं कोणती हवा आहे? थंड हवा. इथं तुमचं काय जे प्रोसेस आहे ती केली त्यांनी. इथं जी हवा असणार ती कशी असणार? गरम हवा असणार आहे. मग कालच आपण शिकलो एंट्रॉपी जी गोष्ट आहे किंवा एन्थॅल्पी जी गोष्ट आहे, जास्त असतं टेम्परेचर तर एनर्जी पण काय असते? जास्त असते. मग यांच्या दोघांपैकी मोठं कोण आहे? QR मोठा आहे, बरोबर ना. QR मोठा आहे, QA छोटा आहे. मग इनपुट तुम्हाला जे द्यायचं आहे ते कसं करणार तुम्ही? मोठ्यामधनं छोटं मायनस करणार. मोठं कोण आहे याच्यामधलं? QR मायनस QA. इथं पण तसंच केलं तर बघा. यांच्या दोघांपैकी मोठं कोण होतं? QA. QA मधनं काय केलं तर? QR मायनस केलं तर. इथं पण तसंच केलं आहे. QR मोठा आहे कारण गरम हवा आहे आणि येताना थंड हवा आहे, म्हणून QR मायनस QA. हे कळालं? हां. आता जसं आपण इथं इफिशियन्सी शब्द बोललो तसं इथं इफिशियन्सी नाही शब्द बोलणार. काय बोलणार? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणजेच COP. COP ऑफ पंप. फॉर्म्युला काय असतो? सेम तसंच फॉर्म्युला, फक्त आउटपुटच्या ऐवजी त्यांनी काय दिले शब्द? डिझायर्ड इफेक्ट. या वाक्याला अर्थ आहे खूप. आउटपुट नाही म्हणायचं, फक्त डिझायर्ड इफेक्ट म्हणजे हवा असलेला, तुम्हाला पाहिजे असलेला इफेक्ट, डिवायडेड बाय
इनपुट. मग डिझायर्ड इफेक्ट तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही कुठं बसलेले आहेत? इथं बसलेत ना. मग तुम्हाला इथं बाहेरनं त्यांनी थंड हवा घेऊ दे नाही तर नको घेऊ दे, आपल्याला काही घेणं देणं आहे का? आपण गाडीत बसणार मस्तपैकी, गाडी चालू करणार आणि हीटर चालू करणार, आपल्याला गरम हवा आली पाहिजे. तू बाहेरनं कमी घे, इकडनं QA घे नाही तर घेऊ नको, आम्हाला फक्त इथं QRशी घेणं देणं आहे. बरोबर ना. मग आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे? QR महत्त्वाचं आहे. कारण आपण इकडं ही हीट जी रिजेक्ट होणार तिकडं होणार आहे, कॅबिनमध्ये होणार आहे आणि आपण इथं बसलेलो ना. म्हणजे डिझायर्ड इफेक्ट तुमचा काय आहे? QR. यालाच काय म्हणतो? वर्क इनपुट. इनपुटच्या ऐवजी काय म्हणतो? वर्क इनपुट. मग इनपुट काय दिलेलं तुम्ही? QR मायनस QA. आता हे QR मायनस QA काय आलं तर लक्षात आलं आहे ना. ही मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. मग COPचा फॉर्म्युला कळाला. आता यालाच टेम्परेचरमध्ये लिहा, COP ऑफ पंप. QR कोणाच्या जवळ आहे? T1च्या जवळ आहे, डिवायडेड बाय T1. QRच्या जागी T1 मायनस T2. कळलं हे? T1 म्हणजे कोणतं टेम्परेचर? हाय टेम्परेचर. आणि T2 म्हणजे कोणतं टेम्परेचर? लोअर टेम्परेचर. फॉर्म्युला समजला? फॉर्म्युला चेंज झालेला आहे बघा. QA मायनस QR अपॉन QA. तिकडं फॉर्म्युला वेगळा आहे, इथं पण चेंज झालेलं आहे. समजते? हां. आता रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजर. फ्रीज, आपला रेफ्रिजरेटर म्हणजेच कोण? घरातला फ्रीज. फ्रीज पण काय वर्क प्रोड्युसिंग आहे का वर्क ॲब्झॉर्बिंग डिव्हाइस आहे? ॲब्झॉर्बिंग आहे. फ्रीज चालू करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते, म्हणजे हे वर्क इनपुट इथं पण आहे. बरोबर. हां. आपलं लो टेम्परेचर रिजन इथं आहे, कमी टेम्परेचर इथं आहे आणि हाय टेम्परेचर इथं आहे. आपण काय करतो रे फ्रीजमध्ये? थंड करतो. थंड कसं होतं? हां, ते कंडेन्सर वगैरे ते वेपर कॉम्प्रेशन लॉनुसार सगळं काम होतं. पण थोडक्यात काय करतो हीटर किंवा हीटर नाही, फ्रीजर काय करतो की जी पण गोष्ट आपण ठेवलेली त्याच्यामधनं हीट ॲब्झॉर्ब करतो आणि बाहेर फेकतो. मग आपला जो मेन फ्रीज आहे किंवा जे गोष्ट काम जिथं प्रोसेस चालू होती, जी सिस्टीम आहे ती कुठे आहे? इथं आहे. ही सिस्टीम आहे. म्हणजे आपलं फ्रीज मेन काम कुठं करतो? इथं. कळलं? जसं आपण इथं कॅबिन बोललो ना, तसं इथलं मेन फ्रीज कोणतं आहे? आपलं इथं आहे. इथं टेम्परेचर काय आहे? लोअर आहे, लोअर टेम्परेचर आहे. इकडनं फ्रीज काय करतो? हा फ्रीज इलेक्ट्रिसिटी घेतो, QA अमाऊंट ऑफ हीट काय करतो? ॲब्झॉर्ब करतो त्याच्यामधनं. तुम्ही जे काय ठेवलं, समजा आईस्क्रीम ठेवलं, मी असं आईस्क्रीम ठेवलेलं इथं, हे आईस्क्रीममधनं हीट ॲब्झॉर्ब करतो आणि कुठं रिजेक्ट करतो? बाहेर. QR. कंडेन्सर कॉईल असतात ना मागं, अशा फ्रीजच्या मागं कॉईल असतात अशा, त्याला हात लावा कधीतरी, गरम असतात त्या. कळलं? म्हणजे कसं काय गरम असतात? त्याच्यामध्ये एक अमोनिया रेफ्रिजरंट असतो किंवा वेगवेगळे रेफ्रिजरंट आहेत. ते रेफ्रिजरंट म्हणजेच काय करतं? ते रेफ्रिजरंट थंड असतं, ते थंड आपण त्या फ्रीजरच्या आजूबाजूने सोडतो. मग याचं टेम्परेचर काय असतं? त्याच्यापेक्षा जास्त असतं. म्हणून इथलं जे जास्तीचं टेम्परेचर आहे, आईस्क्रीम जरी असेल तरी तर त्या फ्रीजरपेक्षा जे रेफ्रिजरंट ठेवले त्याच्यापेक्षा याचं टेम्परेचर काय असतं? जास्त असतं. समजा याचं 2-3 डिग्री सेल्सिअस आहे असं मी म्हणतो. 2-3 डिग्री सेल्सिअस. आता समजा नॉर्मल आईस्क्रीम आणलं तर त्याचं टेम्परेचर किती असतं? 10 डिग्री सेल्सिअस, 8 डिग्री सेल्सिअस असं असतं. तेच आपण फ्रीजरमध्ये ठेवलं तर त्याचं टेम्परेचर 1-2 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. कमी झालं टेम्परेचर, मग 8 डिग्री सेल्सिअस म्हणजे जास्तच झालं त्याच्यासाठी. मग त्याच्यातनं हीट ॲब्झॉर्ब केली आणि कुठं रिजेक्ट केली? मागं कंडेन्सर कॉईलला. आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे? फॉर्म्युला तोच आहे, COP. इथं पण COPचे, COP ऑफ रेफ्रिजरेटर. COP ऑफ रेफ्रिजरेटरचा फॉर्म्युला तोच, डिझायर्ड इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट. फॉर्म्युला सेमच आहे, COP ऑफ रेफ्रिजरेटर. मग डिझायर्ड इफेक्ट आपल्याला पाहिजे असलेलं काय आहे? QA का QR आहे? QA ना महत्त्वाचं. आपण आईस्क्रीम कुठे ठेवलं? इथं ठेवलं ना. हे काय इथं आईस्क्रीम ठेवलं आहे मी, आपल्यासाठी महत्त्वाचं हे आईस्क्रीम आहे. बाहेर कंडेन्सर कॉईल आपण फ्रीज कधी उलटा करून बघतो का? नाही ना. त्याचं काही काम आहे? आता आपण करू शकतो त्याचा कंडेन्सर कॉईलचा हात लावून जरासं गरम वाटेल, पण तसं कोण करतं का? फ्रीजचं काम मग फक्त आईस्क्रीम थंड करण्यासाठी भरतो. आईस्क्रीम किंवा तुम्हाला काय भाज्या वगैरे ज्या ठेवायच्यात ते ठेवण्यासाठी. मग आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे? QA. यांच्या दोघांपैकी मोठं कोण आहे? टेम्परेचर जास्त कोणाचं आहे? QRचं आहे. मग इथं सेमच येणार आहे.
क्यू आर मायनस क्यू ए, मोठ्यामधनं छोटी एनर्जी काय केली, मायनस केली, मग वर्क इनपुट काय, क्यू आर मायनस क्यू ए. टेम्परेचरच्या याच्यात लिहायचं असेल तर इथं काय येणार, T2 अपॉन T1 मायनस T2. T1 काय हायर टेम्परेचर, T2 काय लोअर टेम्परेचर. हे समजलं, हां कळलं ना तिने, ठीक आहे. आता आपण हे केलं, त्याच्यानंतर डायरेक्ट 13 नंबरचं पेज, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स नंतर करू, आधी सेकंड लॉ बघा, कारण सेकंड लॉ सेम याच्यासारखं आहे. हीट इंजिन म्हणजेच काय, सेकंड लॉ केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. यामध्ये दोन आहेत स्टेटमेंट, एक केल्विन प्लॅंक स्टेटमेंट, एक क्लॉसियस स्टेटमेंट. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट काय सांगतो, केल्विन की असं इंजिन बनवलं इम्पॉसिबल आहे की जेवढे अमाऊंट ऑफ एनर्जी घेतं त्याच्यातलं पूर्ण अमाऊंट ऑफ एनर्जी आउटपुट बनवून देतं. असं कोणतंच इंजिन बनलेलं नाही आहे की जे पूर्ण एनर्जी घेतं, जेवढी एनर्जी घेतं त्याचं पूर्ण 100% आउटपुट बनवून देतं. तिथं 100% काही ना काहीतरी थोड्याशा प्रमाणात का होईना हीट रिजेक्ट होणारच आहे. मग हे कशाचं दिलं आहे एक्झाम्पल, त्यांनी इंजिनचंच दिलं आहे, तेच लिहिलं आहे बघा. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन, असं इंजिन बनवणं इम्पॉसिबल आहे. हुज सोल इफेक्ट म्हणजेच काय, आउटपुट इज टू कन्वर्ट ऑल हीट एनर्जी सप्लाइड टू इट इन टू अन इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्क. जेवढी हीट एनर्जी त्यांना दिलेली आहे त्याला कन्वर्ट करायचं इक्विव्हॅलंट म्हणजे त्याच्या रिलेटेड, त्याच्या सेम, इक्विव्हॅलंटचा अर्थ काय, सेम अमाऊंट ऑफ वर्क म्हणून कन्वर्ट करणं इम्पॉसिबल आहे. देअर मस्ट बी सम लॉस ऑफ एनर्जी इन द फॉर्म फ्रॉम द हीट सिंक. देअर मस्ट बी सम लॉस्ट एनर्जी, लॉस्ट तिथं होतं इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्क. देअर मस्ट बी सम लॉस्ट ऑफ एनर्जी फ्रॉम हीट सिंक. कळतंय. मग हे कशाचं एक्झाम्पल आहे, हीट इंजिनची डायग्राम काढायची, त्याचंच फॉर्म्युला, त्याचंच खालचं आहे, सगळं सेम लिहायचं, काहीच एक्झाम्पल सगळं सेम. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट म्हणजे हे एक स्टेटमेंट लिहायचं, ही डायग्राम काढायची आणि हे पूर्ण लिहायचं, झालं केल्विन प्लॅंक स्टेटमेंट. कळलं. एक्झाम्पल आयसी इंजिन ऑफ व्हेकल, त्याच्या खाली लिहिलं आहे एक्स्ट्रा अजून, द फ्युएल बर्न इन इंटरनल कंबशन इंजिन विल डेव्हलप हीट एनर्जी टू मूव्ह व्हेकल ऑन द रोड, बट नॉट ऑल हीट एनर्जी विल यूज्ड. सम एनर्जी इज लॉस्ट इन द फ्रिक्शन अँड ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ हायड्रोकार्बन्स ट्रान्सफर फ्रॉम द सायलेन्सर. ठीक आहे. सायलेन्सरचं स्पेलिंग चुकलेलं ते नीट करा, SER करा का CER आहे, ते सायलेन्सर CE वाटतं, CER आहे. ठीक आहे. हां, इन द फॉर्म ऑफ हायड्रोकार्बन्स कुठं टाकणार आहे, फ्रिक्शन अँड त्याच्या पुढं इन द फॉर्म ऑफ हायड्रोकार्बन्स ट्रान्सफर फ्रॉम द सायलेन्सर. बरोबर आहे. कळते. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट सोपं आहे. हां, आता तसंच क्लॉसियस स्टेटमेंट पण हीट पंपसारखंच सेम. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस, असं डिव्हाइस बनवणं इम्पॉसिबल आहे. हुज सोल इफेक्टलाच म्हणजे काय, आउटपुट. हुज सोल इफेक्ट इज टू कन्वर्ट हीट फ्रॉम लो टेम्परेचर बॉडी टू हाय टेम्परेचर बॉडी विदाउट यूज ऑफ एक्सटर्नल वर्क. म्हणजे असं डिव्हाइस बनवणं इम्पॉसिबल आहे जे काय करते, लोअर टेम्परेचरमधनं हीट घेतं, त्याला कन्वर्ट करतं, प्रोसेस करतं आणि ती हाय टेम्परेचर हीट म्हणून हाय रिजनला पाठवतं. असं इम्पॉसिबल आहे का नाही. असं डिव्हाइस आहे का, असं फ्रीज बनलं आहे का, किंवा असं हीटर बनलं आहे का की जो विदाऊट इलेक्ट्रिसिटी किंवा विदाऊट कोणतं इनपुट देताना चालतो, नाही ना. देअर मस्ट बी सम फॉर्म ऑफ इनपुट दॅट मस्ट बी गिवन टू द डिव्हाइस. बरोबर ना, काहीतरी इनपुट त्याला द्यावंच लागणार. मग त्याचं खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्या खाली डायग्राम काय काढणार, हीट पंपची सगळं एक्सप्लेन करायचं सेम. हेच सगळं असं जास्त तिथं जागा सोडलेली आहे. ठीक आहे. इक्विव्हॅलन्स ऑफ केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आणि ते जे आहे ते आपल्याला करायचं आहे उद्या किंवा आता ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघूया. ठीक आहे. ते राहिलेले ते तुमच्या सिलेबसमध्ये आहे का नाही बघायला लागेल मला. हे समजलं. हीट पंप आणि हीट इंजिन. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट म्हणजेच कोण, हीट इंजिन. क्लॉसियस स्टेटमेंट म्हणजेच कोण, हीट पंप. ठीक आहे. आता फर्स्ट लॉ काढा. अच्छा तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या पण आधी आपलं इथं एक तुम्हाला छोटं डेरिव्हेशन असतं ते मी सांगतो.
डिफरन्स पण दिलेले तिथं, हीट इंजिन, हीट पंप रेफ्रिजरेटर, डिफरन्स वाचून घ्या. प्रूव्ह दॅट असं येतं, हे प्रूव्ह करा. COP ऑफ रेफ्रिजरेटर +1 इज इक्वल टू COP ऑफ पंप. मी आधी काय घेतो, राईट हँड साईड घेतो. राईट हँड साईड घेतली, काय लिहिले, COP ऑफ रेफ्रिजरेटर +1, असं नसतं लिहायचं, COP इथं रेफ्रिजरेटर +1. COP ऑफ रेफ्रिजरेटरचा फॉर्म्युला काय, QA अपॉन क्यू मध्ये, ठीक आहे कशामध्ये पण लिहा, काय प्रॉब्लेम नाही, QA अपॉन QR मायनस QA, ठीक आहे, प्लस काय 1. आता आपण LCM काढतो तसंच A अपॉन B डिवाइडेड बाय C अपॉन D, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ना, मग करा QA इंटू इथं खाली 1 मानणार मनातल्या मनात, बरोबर ना, QA इंटू 1 QH प्लस QR मायनस QA इंटू 1, तेच येणार, QR मायनस QA इंटू 1, ठीक आहे, लिहितो, चला जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, आणि डिवायडेड बाय QR मायनस QA इंटू 1, QR मायनस QA. आता ब्रॅकेट ओपन करा, QA इथंच ठेवला, यांच्या दोघांचं उत्तर हेच येणार आहे ना, हे प्लस तसंच ठेवलं, प्लस QR प्लस मायनस QA डिवायडेड बाय QR मायनस QA, प्लस QA मायनस QA गेलं, काय राहिलं, QR अपॉन QR मायनस QA, आणि यालाच आपण काय म्हणतो, COP ऑफ पंप, म्हणजेच कोणतं, LHS, आलं ना लेफ्ट हँड साईड. म्हणून फ्रॉम अबाव LHS इज इक्वल टू RHS, दॅट इज COP ऑफ पंप इज इक्वल टू COP ऑफ रेफ्रिजरेटर +1, हेन्स प्रूव्ड. आलं लक्षात, लिहून घ्या एवढं, हे पडलेलं आहे तुम्हाला भरपूर वेळेस. हां, आता त्यांनी काय सांगितलं आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक कोणावरती बेस आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं की एनर्जी तयार पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही, एक एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होती, आणि टोटल एनर्जी जी आहे युनिवर्समधली ती काय आहे, कॉन्स्टंट आहे. हेच इंग्लिशमध्ये, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी स्वतः आपण तयार पण करत नाही आणि स्वतः डिस्ट्रॉय पण करत नाही. समजा आपण कोणतं पण एनर्जी घ्या, समजा तुम्ही म्हटले सर मी चाक गोल फिरवलं आहे, हे असं, हे पंखा गोल फिरवला आहे, पंख्याने काय केलं, आपल्याला हीट दिली, हवा दिली, हवा आपल्याला लागली, ती आपल्या शरीरात गेली, त्याच्यामुळं आपल्याला काय वाटली, इंटरनल एनर्जी कमी किंवा जास्त झाली, म्हणजे ती कोणत्या तरी याच्यामध्ये काय होती आहे, कन्वर्ट होती आहे. पूर्ण युनिवर्समध्ये जेवढी पण एनर्जी आहे ती काय आहे, कॉन्स्टंट आहे, ती फक्त आपण काय करतो आहे, कन्वर्ट करतो आहे. मेकॅनिकल एनर्जी हायड्रोलिक एनर्जीमध्ये, हायड्रोलिक एनर्जी परत इलेक्ट्रिसिटीमध्ये, इलेक्ट्रिसिटी परत कशामध्ये तरी, प्रत्येक एनर्जी कन्वर्ट करतो आहे, नवीन तयार करत कोणीच नाही आहे. आपल्याला वाटतं की आपण तयार करतो, तयार नाही करत, ते ऑलरेडी आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, कळलं, म्हणजे सगळीकडं नेचरमध्ये. मग हेच तुमचा लॉ आहे. तसंच त्याच्यावरती बेस त्यांनी काय सांगितलं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, की आपण 2 गोष्टी बोललो ना एनर्जीच्या, कोणत्या 2 गोष्टी, एक हीट आणि एक दुसरं वर्क. मग हीट तुम्ही 100% 100% कन्वर्ट करू शकता वर्कमध्ये, आणि वर्क पण तुम्ही 100% करू शकता हीटमध्ये, असं ते बोललेत. हा तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आहे, जो चुकीचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती काय आले, थोडेफार लिमिटेशन्स आले. लिमिटेशन्स काय काय आले तुम्हालाच माहिती आहे. लिमिटेशन्स काय, आपण कालच शिकलो की वर्क आपण इझिली कन्वर्ट करू शकतो हीटमध्ये, बरोबर ना, आणि 100% कन्वर्ट करू शकतो. पण हीटला वर्कमध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला एक्स्ट्रा अरेंजमेंटची गरज पडते. हां, असं आहे. मग त्याच्यामुळे लिमिटेशन्स आलेत, असं आहे. बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कळलं, इट स्टेट्स दॅट्स ऑल फॉर्म ऑफ एनर्जी आर इक्विव्हॅलेंट ॲज वेल ॲज कन्व्हर्टेबल. सगळ्या फॉर्म ऑफ एनर्जी ज्या आहेत त्या इक्विव्हॅलेंट आहे, म्हणजे सेम आहेत, आणि कन्व्हर्टेबल आहेत, म्हणजे कोणती पण एनर्जी तुम्ही कोणत्या पण याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता. अकॉर्डिंग टू दिस
potential energy can be converted into kinetic energy and kinetic energy can be converted into potential energy. But in actual practice, reverse process is not true without help of external work. एक्सटर्नल वर्कचा फायदा मदत घेतल्याशिवाय तुम्ही उलटं काम करू शकत नाही. कळलं? एक्झाम्पल आपण काय घेतलं तिथं, एक कप घेतला, त्याच्यामध्ये हॉट टी ठेवला आहे, कोल्ड सराउंडिंग आहे बाहेर. अ कप ऑफ टी इन अ कोल्ड सराउंडिंग. नाव हीट ट्रान्सफर टू द कोल्ड सराउंडिंग ॲज हीट फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. अबव प्रोसेस सॅटिस्फाईज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. पण आता जी प्रोसेस आहे पहिली प्रोसेस, त्याच्यामध्ये काय होते की आपला हा जो चहा आहे इकडनं हीट बाहेर पडते, बरोबर. म्हणजे इथं आधी कोणती एनर्जी होती, हीट एनर्जी होती, हीट एनर्जी होती. आता इकडं बाहेरचं टेम्परेचर वाढलं, म्हणजे इकडं बाहेरचं इंटरनल एनर्जी वाढली, इंटरनल एनर्जीच म्हणतो चला, रूमची इंटरनल एनर्जी वाढली, म्हणजे हीट एनर्जी तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केली, इंटरनल एनर्जीमध्ये कन्वर्ट केली. फर्स्ट लॉ सॅटिस्फाय झाला का इथं? झाला, बरोबर. आता या चहाचं टेम्परेचर स्टार्टिंग गरम होतं त्यावेळेस किती टेम्परेचर असेल, समजा एक 70 डिग्री सेल्सिअस, 80 डिग्री सेल्सिअस पकडूया. 80 डिग्री सेल्सिअस चालेल ना चहा? हां, 80 डिग्री सेल्सिअस चहाचं टेम्परेचर आहे. आणि आपल्या रूमचं टेम्परेचर किती आहे आत्ता, समजा 30 डिग्री सेल्सिअस, 32 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस आहे. इकडनं हीट इकडे ट्रान्सफर होणार. हां, आता मी म्हणतो की उलटं करून दाखवा. रूमचं टेम्परेचर तुम्ही वाढवा, किती वाढवायचं तेवढं वाढवा, बरोबर. आणि मला चहा 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत करून दाखवायचं. होऊ शकतं, पण तुम्हाला त्याचं टेम्परेचर करण्यासाठी याचं टेम्परेचर पूर्ण रूमचं टेम्परेचर खूप वाढवावं लागेल ना. रूमचं व्हॉल्यूम किती आहे, मोठं आहे. पूर्ण रूमचं टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढून चालेल का? नाही. इथं 80 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस आहे. मी म्हणतो चला याचं 80 करा आणि याचं 30 ठेवतो स्टार्टिंगला. आता उलटं याचं 80 करतो मी, मला चहा परत इकडनं इकडे हीट एनर्जी पाठवून द्यावं. होऊ शकतं का? कमी होणार ना, लॉस होणार, कारण रूमचं व्हॉल्यूम मोठं आहे, त्याच्यामध्ये इकडं हीट जाणार, बरोबर. गरम हवा, मी रूम म्हणतो की गरम हवा ठेवली, होऊ शकतं. पण 30 डिग्री सेल्सिअस पॉसिबल होत नाही, कारण तुमची जी हीट आहे, कालच आपण बघितलं, हीट रँडमली मूव्ह होती, कशी पण मूव्ह होते ना. एका डायरेक्शनमध्ये मूव्ह होती का हीट? नाही. हीट कशी पण मूव्ह होणार आहे. असं आपल्याला पाहिजे, आपली इच्छा आहे की सगळीची सगळी हीट कोणी घ्यावी, चहानी घ्यावी. पण इथं कोण आहे, समजा इथं मिकी माऊस ठेवला आहे आपण, तो पण गरम होणार. बेंच ठेवला आहे, बेंच पण गरम होणार. कप ठेवला आहे चहाचा ग्लास ठेवला आहे, तो ग्लास पण गरम होणार आहे. पेन ठेवला आहे, पेन पण गरम होणार आहे. ज्या ज्या वस्तू आहेत रूममध्ये त्या सगळ्या गरम होणार आहेत. मग उलटं पॉसिबल होतं आहे का? नाही. म्हणजे हीट कन्वर्ट होतं आहे का लवकर? नाही होते. म्हणजे हीट कुठली उलटी प्रोसेस, रिव्हर्स प्रोसेस होती का? नाही होते. हीट फक्त इझिली लवकर मूव्ह कोणती होती आहे? हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. ठीक आहे. द अबव प्रोसेस सॅटिस्फाईज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, दॅट इज हीट ऑफ टी इज completely transferred to the surrounding. But reverse of this process, that is if we put a tea in a cold surrounding, उलटं म्हटलं ते, if we put a tea in a cold surrounding. आता मी हे एक्झाम्पल वेगळं दिलं, त्यांनी उलटं वेगळं सांगितलं की मी चहा काय केला, कोल्ड सराउंडिंगमध्ये ठेवला. इफ वी पुट अ टी इन अ कोल्ड सराउंडिंग, थंड झाला ना चहा. हेच एक्झाम्पल बरोबर आहे आता जे दिलेलं ते. इफ वी पुट अ टी इन अ कोल्ड सराउंडिंग म्हणण्यापेक्षा इफ वी हीट द रूम असं म्हणा तुम्ही. कट करा ते. हां, ओव्हनमध्ये काय? ओव्हन नाहीच ना. ओव्हन कोणता ओव्हन? म्हणजे तू थर्मस फास्ट म्हणतोस. हां, त्याचं काय करणार? चहा गरम करणार, बरोबर, मान्य आहे. पण त्यासाठी तू ओव्हन चालू करण्यासाठी काय घेतलं? मग इनपुट घेतलं ना. आपण काय म्हणतोय की इनपुट तुम्ही द्या, पण कोणाला द्यायचं? रूमला द्यायचं. रूमचं टेम्परेचर तुम्ही 80 डिग्री सेल्सिअस करा, रूमचं. कारण एनर्जी कुठून कुठे गेली आहे? चहामधनं रूमला गेली आहे ना. मग आता रूमला तुम्ही गरम करा, 80 डिग्री सेल्सिअसपर्यंतच करायचं. आणि
त्याच्यापेक्षा जास्त नाही चालणार. कारण टेम्परेचर आधी इथे किती होतं, चहाचं 80 होतं, रूमचं किती होतं, 30 होतं. आपण उलटं म्हणतोय आता, रूमचं 80 करा, चहाचं 30 ठेवा. होऊ शकतं का पॉसिबल? नाही होणार, कारण जी हीट आहे ती सगळीकडे जाणार आहे. कळलं? मग तुम्ही तिथं चेंज करा. तुम्हाला हे एक्झाम्पल नाहीच आहे जास्त, हे सोडून द्या विषय. त्याचं तुम्हाला मेन एक्झाम्पल जे आहे ना ते नाव वेगळे थांबतं, तुम्हाला नाव सांगतो मी. बायस थेरम असं काहीतरी नाव आहे. जूल्स एक्सपेरिमेंट, त्याला नाव द्या. मागचं पेज आहे ना, हां, हे जे आहे ना पुलीचं एक्झाम्पल 2, त्याला लिहा जूल्स एक्सपेरिमेंट. तर तुम्हाला आहे सेपरेट विचारलं आहे. स्केच अँड एक्सप्लेन जूल्स एक्सपेरिमेंट विथ द कन्क्लुजन. इफ वी पुट अ टी इन अ कोल्ड सराउंडिंग, गरम चहा आणलेला तो तिथं ते चेंज करा. इफ यू पुट अ टी इन अ हॉट सराउंडिंग असं लिहा. कोल्ड सराउंडिंग कट करा तिथं फक्त शब्द. इफ यू पुट अ टी इन अ हॉट सराउंडिंग इट विल नॉट मेक अ टी हॉट. दिस इज नॉट पॉसिबल विदाउट यूज ऑफ सम ॲडिशनल वर्क. बरोबर होईल सगळं. ठीक आहे. हॉट शब्द बघा तिथं ॲड करा. आता जूल्स एक्सपेरिमेंटला तुम्हाला एक्स्ट्रा डायग्राम काढायची आहे. हां आहे. ही डायग्राम ॲड करा त्याच्यात जूल्स एक्सपेरिमेंटमध्ये. आणि त्याच्या खाली लिहा वर्क डन इज इक्वल टू हीट जनरेटेड. तुमच्या पुस्तकानुसार असं लिहा. त्या खाली एक्स्ट्रा फक्त, बाकी सगळं सेमच आहे.
डायग्राम पण सेमच आहे, फक्त थोडीशी चांगली काढली अजून. मी पण काढली, त्याला फक्त त्यांनी एक एक्स्ट्रा हे दिलेलं आहे बघा. त्याच्यात फक्त हे मी जे चेंज करतो ना ते चेंज करा थोडंसं, आधी डायग्राम पूर्ण होते माझी. फक्त कंटेनरला असं करायचं, बाकी काही नाही. बघा सगळं सेम आहे. बस बाकी काय नाही. आणि थर्मामीटर दाखवा, बाकी सगळं सेम आहे. पुली व्हील सगळं सेम आहे. झेड हाईट. तर काय करतो आहे आपण, एक कंटेनर घेतलं आहे, त्याच्या आतमध्ये पाणी टाकले, त्याच्या आतमध्ये आपण एक शाफ्ट लावला आहे, त्याला ब्लेड्स लावलेत. हे तुमचे काय आहेत, ब्लेड्स आहेत बरोबर. आणि इथं व्हील लावले, ते व्हील कोणाला कनेक्ट केले, इकडे पुलीमधनं या वेटला कनेक्ट केले. वेट आपण हाताने काय करतोय, असं वर खाली वर खाली वर खाली करतोय. म्हणजे आपण काय करतोय, वर्क करतोय बरोबर ना. मग तुम्ही जितक्या वेळा हे असं वर खाली करणार तितक्या वेळा काय होणार, हे व्हीलची ही जी मोशन आहे, रिसिप्रोकेटिंग मोशन कशामध्ये कन्वर्ट होणार, इकडं व्हीलच्यामुळं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजमध्ये कन्वर्ट होणार बरोबर ना. तुम्ही समजा हे खाली घेतलं तर क्लॉकवाईज फिरेल, वरती घेतलं तर अँटी क्लॉकवाईज फिरेल, असं होईल ना. म्हणजे हे तुमचं व्हील क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोल फिरते असं आणि असं. त्याच्यामुळे काय होणार, हे सगळं क्लोज आहे. कंटेनर तुमचं कसं आहे, क्लोज आहे. हे पाणी याच्यामधं व्हायब्रेट होणार, गोल फिरणार, मिसळणार, ढवळणार बरोबर ना. ढवळून ढवळून काय होणार, याच्यामध्ये आदळून 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 या ब्लेड्समध्ये आणि या पाण्यामध्ये काय होणार, फ्रिक्शन होणार. फ्रिक्शन होणार म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होणार, ते गरम होणार ना. म्हणजे आपण वर्कला कशामध्ये कन्वर्ट करतोय, हीटमध्ये. टेम्परेचर म्हणजेच काय, हीटमध्ये कन्वर्ट करतोय. जितक्या जास्त तुम्ही फास्ट इतकं जोर हे करताल, वर्क करताल इथं, तितकं जास्त तुमचं हीटमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे फर्स्ट लॉज आला का सॅटिस्फाय, वर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट आहे का, आहे बरोबर. इथं आपण टेम्परेचर चेक केलं, वाढलेलं. समजा याचं स्टार्टिंगला टेम्परेचर एक 15 डिग्री सेल्सिअस होतं,
इथं काम केल्यामुळे ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत झालं. स्टार्टिंगला टेम्परेचर किती होतं 15 डिग्री सेल्सिअस, नंतर किती झालं 50 डिग्री सेल्सिअस झालं. हे समजलं. वर्क 100% कन्वर्टेड इंटू हीट. आता उलटं करायचं. इथं तुम्ही काही पण किती पण आग लावा, इथं हीट, इथं हीट द्या. हे पाणी तुमचं उकळ्या फुटतील. उकळलं थर्मोमीटरमध्ये आपल्याला कळालं किती टेम्परेचर झाले 50 डिग्री झाले. हे फिरणार आहे का? काही फरकच नाही पडणार त्याला. 50 काय 500 कर, काय फरक पडणार आहे का? नाही. हां, फक्त काय होऊ शकतं, हे वितळून जाऊ शकतं टेम्परेचर जास्त झालं तर. पण गोल फिरेल का? मोशन कन्वर्ट होईल का? नाही. म्हणजे हीटला आपण कन्वर्ट करू शकतो का वर्कमध्ये? नाही कन्वर्ट करू शकत. विदाउट यूज ऑफ एक्सटर्नल ॲडिशनल तुम्हाला अरेंजमेंट द्यावी लागणार त्याला. त्याच्याशिवाय करता येईल का? नाही करता येणार. मग हेच तुमचं काय जूल्स एक्सपेरिमेंट आहे. मग जूल एक्सपेरिमेंटनुसार स्टार्टिंगला फर्स्ट काय होते, जेवढं तुम्ही इकडं वर्क इनपुट देताय 1 to 2 तेवढंच तुम्हाला इकडून काय भेटते, हीट टू द सराउंडिंग, म्हणजेच हीट जनरेट होती आहे. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू हीट जनरेटेड. वर्क डन dW डॅश इज इक्वल टू dQ डॅश. हे साईन त्यांनी वापरून टाका आपण पण. कळलं? उलटं पॉसिबल होतं आहे का? नाही होते. ठीक आहे. आता हेच एक्सप्लेन करायचं. फ्रॉम द फिगर वी कॅन सी दॅट बाय पुटिंग अ वेट ट्रान्सफर्स पोटेन्शियल एनर्जी ऑफ वेट इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ पॅडल. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच आपण काय करतोय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, अशी एनर्जी ज्याच्या मासमुळं आणि हाईटमुळं तयार होती. म्हणजे इथं आपण पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करतोय, या व्हीलच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. गोल फिरतं नाही. Because of this weight work energy is converted into heat energy. Because of the friction between rotating paddle wheel and fluid from this, नीट नाही लिहिलेलं ते, लिहा तुम्ही वहीत लिहा. ही डायग्राम काढा, नाहीतर नाही ते डायग्राम काढायची गरज नाही, हाय तिथं सफिशियंट चांगलं. फक्त तुम्ही ही जी डायग्राम काढली ना, ही काढली असेल ना तुम्ही, तिथंच काढली. आपण त्याच्याच खालीच लिह, तिथंच लिह, हाय जागा लेफ्ट साईडला, तिथंच लिहा. फ्रॉम द फिगर वी कॅन सी एक्झाम्पल शिकतेस थर्मोडायनॅमिक्सचे. मी समजा कार आहे, आपली कार चालली आहे, गाडी इकडनं अशी इकडं चढावरती. आपण काय करतो, अ कार ड्रायव्हिंग अप अ हिल द फ्युएल लेवल ड्रॉप्स. जसं जसं तुम्ही गाडीवरती जाणार तसं तसं तुमच्या गाडीतलं फ्युएल काय होणार आहे, संपणार आहे, बरोबर ना, आणि गाडीवरती जाणार आहे. म्हणजे तुम्ही फ्युएल एनर्जी वापरली आणि त्याच्यापासून काय भेटलं तुम्हाला, वर्क आउटपुट भेटलं. आता उलटं करून बघा, गाडी बंद करा, खाली या, तेवढंच फ्युएल परत पाहिजे. होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. चला मी म्हणतो फ्युएलच्या ऐवजी मला एनर्जी द्या, एवढंच खाली यायचं. तुम्ही बॅटरी लावा, इलेक्ट्रिसिटी तयार करा, कसं पण करा, नाही का. आता तसं पण गोष्टी असतात. आपल्याला तुम्हाला डिप्लोमाला होतं ना, ब्रेक मारल्यावरती एनर्जी तयार करतो. कोणत्या त्याला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असं होतं ना ते. म्हणजे ब्रेक मारला की एनर्जी तयार करतं. तसंच तुम्ही का वापरा काहीतरी. तुम्ही व्हीलला काहीतरी फ्लायव्हील वगैरे, जनरेटर वगैरे काहीतरी बसवा तुमच्या गाडीच्या चाकाला. त्या जेवढं चाक खाली येईल त्याच्यापासून तुम्ही मेकॅनिकल एनर्जी तयार करणार, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करणार, ती बॅटरीमध्ये स्टोअर करणार, बरोबर. ते पण एक प्रकारचं फ्युएलच झालं ना. हां, पण असं होऊ शकतं का की जेवढं समजा इकडनं तुम्ही वरती गेलेत 10 किलोमीटर, असं समजा, चढ किती किलोमीटर आहे, 10 किलोमीटर, आपण घाट चढला एक असं समजा, आणि 10 किलोमीटरच उतारावरनं खाली आलो, गाडी बंद करून उतारावरनं खाली आलो. जेवढं उतारावरनं खाली आलो आहे त्याच्यापासून जेवढी इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे तेवढीच इलेक्ट्रिसिटीने वापर करून परत तुम्ही 10 किलोमीटर वरती चढायचं. होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. आधी चढलो कशाने, फ्युएलने, वरती गेलो, काम झालं. फ्युएल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. फर्स्ट लॉ सॅटिस्फाय झाला आहे. त्यांनी काय सांगितलेलं, फर्स्ट लॉ, ऑल एनर्जीज आर कन्व्हर्टेबल अँड इक्विव्हॅलंट. कोणती पण एनर्जी कोणत्या पण याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकते असं तो म्हणतोय ना. मग झाली, चला केमिकल एनर्जी कन्वर्ट कशामध्ये झाली, मेकॅनिकल एनर्जीमध्ये. आता मी म्हणतोय गाडी बंद करा, त्याच उतारावरनं परत चढावरनं परत उलटं या, उतार लागेल.
10 किलोमीटर खाली रिटर्न आलं, तुम्ही जनरेटर गाडी चेंज करा वाटलंच तर, कोणती पण गाडी करा घ्या, पण मला तेवढीच इलेक्ट्रिसिटी बनली पाहिजे, ती बॅटरी काढून तुम्ही परत याच गाडीत बसवायची. आपली गाडी ही आहे ती काय त्याला कन्व्हर्टेबल आहे, त्यामध्ये नाही का आपण 2 फ्युएल वापरू शकतो, हायब्रिड कार आहे आपली. समजा आपण फ्युएल पण वापरू शकतो आणि बॅटरी पण वापरू शकतो. मग मी म्हणतो की खालनं गाडी चाकील ज्यावेळेस त्यावेळेस तेवढीच एनर्जी त्या बॅटरीमध्ये स्टोअर तयार झाली पाहिजे. असं होऊ शकतं का? होईल, एनर्जी जनरेट होईल, पण एवढी नाही होणार की परत 10 किलोमीटरवरती जाईल, 5 किलोमीटरची होऊ शकते. समजतंय? म्हणजे तुमचा लॉस झाला का नाही? हां, मग रिव्हर्स पॉसिबल नाही आहे, हेच काय तुमचं लिमिटेशन आहे. अ कार ड्रायव्हिंग अप अ हिल, द फ्युएल लेवल ड्रॉप्स, इट विल सॅटिस्फाईज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बट रिव्हर्स ऑफ दिस, दॅट इज इफ कार ड्रायव्हिंग डाऊन द हिल, इट विल नॉट रिप्रोड्यूस द फ्युएल. ते परत रिप्रोड्यूस नाही करू शकत फ्युएल. फ्युएल म्हणजेच काय करा ब्रॅकेटमध्ये त्याला लिहा एनर्जी. इट विल नॉट रिप्रोड्यूस द एनर्जी. ठीक आहे. लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याला IMP करा क्वेश्चनला. द प्रोसेस कॅन बी डन इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. तुमची जी प्रोसेस आहे ती एका डायरेक्शनमध्येच होणार. दॅट इज हीट ऑनली फ्लोज फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. म्हणजे हाय टेम्परेचरकडनं लो टेम्परेचर काढणार, लो टेम्परेचरकडनं हाय टेम्परेचरला जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला ॲडिशनल वर्क इनपुट काहीतरी द्यावं लागतं. वर्क कॅन बी फुली कन्वर्टेड इन टू हीट. वर्क कॅन बी फुली कन्वर्टेड इन टू हीट, पण हीट कॅनॉट बी कन्वर्टेड फुली इन टू वर्क. कळलं? हे तुमचे 2 लिमिटेशन्स आहेत. समजले? सेकंड लॉ आपलं झालेलं आहे. आता परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड म्हणजेच PPM1. अ मशीन विच व्हायलेट्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज कॉल्ड ॲज परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. जी मशीन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला व्हायलेट्स करते म्हणजे खोटं बनवते, त्या मशीनला काय म्हणायचं? परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. सच काइंड ऑफ मशीन विल क्रिएट्स. फर्स्ट लॉ काय सांगतो? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? की जेवढी तुम्ही, समजा मी एक डिव्हाइस आहे, या डिव्हाइसला काहीतरी मी इनपुट दिलं, इकडनं इनपुट दिलं तर काहीतरी आउटपुट भेटतं, असं सांगतो ना फर्स्ट लॉ. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनुसार हे तुमचं असंच आपलं मागचंच घ्या. चला, इंजिनचं, हे इंजिन होतं ना, इनपुट दिलं काहीतरी आउटपुट भेटणार. फर्स्ट लॉ हे सांगतो की इनपुट दिलं आउटपुट भेटणार, थोड्याशा प्रमाणात एनर्जी वेस्ट होणार. तो सांगत नाही, ते सांगत नाही. ते कोण सांगतं? सेकंड लॉ सांगतो. फर्स्ट लॉ काय सांगतो? की जेवढं तुम्ही इनपुट देणार आहे, किंवा हेच एक्झाम्पल घ्या, तुम्ही हे वेट खालीवरती करताय, इकडनं इनपुट देताय, तुम्हाला इकडं काय भेटते? आउटपुट. इथं वर्क करताय, तुम्हाला काय भेटते? हीट भेटते. फर्स्ट लॉ. आता मला परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड बनवायचे, म्हणजे फर्स्ट काइंडनुसार काय? की जे काम इथं करत होतो ते काम खोटं ठरवायचं आहे, म्हणजे वर्कला हीटमध्ये कन्वर्ट करतो ना इथं आपण. हां, आता मी काय करतो? हे वर्कच बंद करतो. अशी मशीन जी आपोआप हीट जनरेट करते, अशी मशीन जी आपोआप काय करते? हीट जनरेट करते. असं कोण आहे का? म्हणजे इथं तुम्ही वेट वर खाली न करताच आपोआप इथं हे जे टेम्परेचर दिसतंय तुम्हाला वाढलेलं 15 ते 50 डिग्री सेल्सिअस आपोआपच होणार. अशी मशीन कोणती आहे का? नाही आहे. अशी मशीन देवच बनवू शकतो. असा आत केला की काहीतरी प्रकाश आला, असं देवच करू शकतो ना. त्याला पण काहीतरी इनपुट, देवाकडे पण ताकद असेल ना काहीतरी. पण चल देव, आपण म्हणूया देव बाबा अनलिमिटेड एनर्जी त्याच्याकडं, असं केलं की बाबा तथास्तु म्हटलं की आपल्याला भेटले, ताकद भेटली सगळी, तर देवच करू शकतो ना. आपण करू शकतो का? आपल्याला काहीतरी हातपाय हलवावेच लागतात ना, तरच आउटपुट भेटतंय. आता आपण अभ्यास करतोय म्हणून पेपरमध्ये मार्क पाडणार आहे, असं कोण आहे का? एक कण पण अभ्यास नाही, मस्त मज्जा करणार, पिक्चर बनणार, इकडे तिकडे उमलं थिंडायला जाणार आणि पेपरला 99% पाडणार, असं कोण आहे का? मी म्हणतो 1% असेल तरी नाही दिला पेपर, 99% पाडणार, असं कोण आहे का जगात? नाही ना. मग अशी मशीन जर बनली तर त्याला काय म्हणायचं? परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड. व मशीन विच व्हायलेट्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, म्हणजे जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगत होतं आत्ता इथं? वर्क 100% काय होते? हीटमध्ये कन्वर्ट होते. याला खोटं ठरवायचं, आपोआप हीट तयार करायची विदाउट इनपुट, म्हणजे विदाउट वर्क.
अशा मशीनला काय म्हणायचं? परपेच्युअल मोशन मशीन 1. सच काइंड ऑफ मशीन विल क्रिएट एनर्जी फ्रॉम इट्स ओन, फ्रॉम नथिंग. ती त्याचीच एनर्जी तयार करणार विदाउट नथिंग, म्हणजे फ्रॉम नथिंग, काही नसताना. सच मशीन डज नॉट एक्झिस्ट. अशी मशीन आहे का? नाही. परपेच्युअल मोशन मशीन 2. परपेच्युअल मोशन मशीन 2 काय सांगत होतं? इंजिनचं सांगत होतं. इकडे तुम्हाला इनपुट आहे, हे तुमचं काय होतं? हीट सोर्स. हे तुमचं काय होतं? हीट सिंक. हीट सिंक. हां, फर्स्ट सेकंड लॉ थर्मोडायनामिक्स सांगा काय म्हणतं? क्लॉसिस स्टेटमेंट सांगा मला. क्लॉसिस स्टेटमेंट काय सांगतं? की असं इंजिन बनवणं इम्पॉसिबल आहे. असं इंजिन बनवणं इम्पॉसिबल आहे. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अन इंजिन हुज सोल इफेक्ट, म्हणजेच आउटपुट, इज टू कन्वर्ट इन टू अन इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ इनपुट. म्हणजे आउटपुट जेवढं इनपुट दिले तेवढं. तसं आहे का पॉसिबल? नाही आहे. म्हणजे आउटपुटमध्ये केवढं भेटणार तुम्हाला? इकडं दिलेलं इनपुट, इकडचं काय? वेस्ट म्हणू आपण. मग आउटपुट तुमचं काय येणार? इनपुट मायनस वेस्ट असं येणार ना. हां, इट इज देअर मस्ट बी सम लॉस ऑफ एनर्जी फ्रॉम द हीट सिंक असं म्हटलेलं सेकंड लॉ थर्मोडायनामिक क्लॉसिस स्टेटमेंट. मग याला कुठं ठरवायचं? मग काय करायचं? असं इंजिन बनवायचं की जे काय करते? झिरो वेस्ट, जेवढं इनपुट तेवढंच आउटपुट. असं इंजिन बनवलं तर आपण अरबपती, बरोबर ना? डायरेक्ट अरबपती, करोडपती पण नाही, अरबपती डायरेक्ट. असं मशीन बनवा, तुम्ही जेवढी एनर्जी देणार आहे तेवढी सगळी प्रमाणात काय येणार आहे? आउटपुटमध्ये देणार आहे झिरो. वेस्ट किती आहे? 0. आणि असं मशीन जर बनवलं तर तुम्ही देवच. हो ने? देव. स्वतःच एनर्जी तयार करणार फ्रॉम, इट विल क्रिएट एनर्जी फ्रॉम नथिंग. याचा अर्थ समजतंय का? की मी समजा ब्राझीलमध्ये गेलो, तिथले लोक मला म्हटले आमच्या इथं लाईट नाही आहे, थांब माझ्याकडे एक मशीन आहे, ती आपोआप लाईट तयार करून देईल. इनपुट काही द्यायचं का? नाही, काहीच नाही. असं काय होईल का? असं बनलं तर देवच म्हणतील ना आपल्याला. तुला काय पाहिजे? पैसे पाहिजे का? थांब एक मिनिट. सोनं पाहिजे का? ठीक आहे, मशीन देऊन सोनं डायरेक्ट. राहुल गांधी. समजलं? कळलं का? समजलं? ठीक आहे. मग असे दोन्ही मशीन अवेलेबल नाही आहेत. इफिशियन्सी ऑफ सच मशीन, याची मशीनची इफिशियन्सी काय असते? 100%. देअर विल बी नो लॉस्ट इन एनर्जी ड्यू टू फ्रिक्शन. फ्रिक्शनमुळं एनर्जी तुमची दिलं. असं परपेच्युअल मोशन कसं आहे? थिअरीमध्ये पॉसिबिलिटी असतं ना, फिजिक्स आहे, सायन्स आहे, होऊ शकतं ना. असं काय आपण प्रत्येक कंपनी प्रयत्नच करते. आपण गाडीचं इफिशियन्सी बघा, इफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न करतो ना. आपण गाडी घेताना काय करतो? 60चं ॲव्हरेजवाला घेतो का 80चं ॲव्हरेजवाला घेतो? 80चं ॲव्हरेजवाला. म्हणजे 80% ते परपेच्युअल मशीन बनवली त्यांनी. असंच म्हणता येईल ना. आपण काय बोललो की इनपुट जेवढं देणार आहे तेवढंच आउटपुट. हे नाही, हे तर नाही, सॉरी, हे बनवलं त्यांनी. परपेच्युअल मोशन मशीन 2 बनवली. 1 तर बनवूच नाही शकत, 1 तर सोडूनच दे. परपेच्युअल मोशन मशीन 2 बनवायचा प्रयत्न करतोय आपण सगळ्या कंपन्या. PPM2 असं इंजिन बनवायचा प्रयत्न करतोय की जेवढं 1 लिटर पेट्रोल टाकलं तर 1 लिटर पेट्रोल वापरलं गेलं पाहिजे. वेस्ट काय झालं पाहिजे? 0 झालं पाहिजे. असं इंजिन हे बनवू शकतो आपण प्रयत्न केले तर. हे पॉसिबल आहे. ते तर पॉसिबलच नाही आहे. ठीक आहे, तरी पण ते दिलेलं आहे. चमत्कार झाला तर, आला कोणतरी बाबा बाहेरनं, युनिवर्समधनं कोण आला तर भेटलं तर. ठीक आहे. आता स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आणि त्याचे 5 टाईप्स.